हाय सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, आज तुम्ही म्हणसाल 2 दिवस झालं तुम्हाला व्हिडिओ टाकायला का सवड नाही. तर काय तुम्हाला सांगू, आम्हाला सवड का नाही, आम्ही व्हिडिओ काय आहे नाही ह्याच्या मागचं लय मोठं कारण आहे. काय आहे नाही ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण की आमच्या मागचं दुखणं म्हणजे कामच हाता नाही. सकाळपासून चालू होते 6 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. तर काम काय चालू आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करतो. तर इकडं आपला आंबा आलाय 6000 आंबा. किती हजार अश्विनी? 6000. आणि की उद्याच्याला येतोय. हा, मी कसं झालंय, माझा टेम्पो भरून येतोय आणि इकडं मस्तपैकी अशा कैऱ्या डिग लागलाय. डिग इकडं लागलाय, इथं लागलाय, पुन्हा घरात लागलाय. आणि हिथं आंबा, हो का, हिथं आंबा, हिथं आंबा, हिथं आंबा, हिथं आंबा, पुन्हा इथं बेलर भरलाय आंबा, तिथे डेरा भरलाय आंब्याचा. आणि इथं पण असा डिगार लागलाय खतरनाक मध्ये. आणि इकडं आपली अनुष्का काम करू लागते या. हा, अनुष्काला स्पेशल काम दिलं. आमच्या चिवचं तर विचारूच नका. आमच्या चिवकडे स्वच्छतेचं काम आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे. चिव कुठं आ इकडे बघ, स्वच्छतेकडून. हा, तर आमचे चिव स्वच्छता करायला लगेच कुया वगैरे वेचायला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या चिवकड. मस्तपैकी आमचं आंब्याचं चाललंय बघा. त्यामुळे आम्हाला काय खालतं वरतं सुसाना. आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ टाकायचं सुसाना काय होतंय तुम्हाला काय सांगू. हो का, इकडं आता लोणच्याचं पॅकिंग राहते. आम्ही 12 वाजेपर्यंत लोणच्याचं पॅकिंग केलं. हो का, इथं असा ढिगारा लागलाय मस्तपैकी. अश्विनीने इथं ढिगारा लावला. तिला अश्विनीचं काय ते स्वयंपाक करायचं का लोणचं करायचं का फोडायचं का ते कुरीवर लिहायचं का फोनवर बोलायचं. अश्विनीला तर काय सुसाना. अश्विनी हँग व्हायला लागली. आणि ती मला म्हणली, अहो आपला व्हिडिओच नाही, प्लीज तुम्ही एक व्हिडिओ टाका. काय होतंय आता आमचे सबस्क्रायबर आहेत 50,000 युट्यूबला. खरं सांगायचं तर मग त्या 50,000 सबस्क्रायबरपैकी आतापर्यंत 25,000 सबस्क्रायबरांचं फोन आले असते होय अश्विनी. त्याच्यापैकी आतापर्यंत आपल्याला 1200 ऑर्डरी मिळाल्यात. आणि 1200 kg लोणचं करायचं आणि द्यायचं म्हणल्यावर खूप त्रास. आतापर्यंत आपलं 900 किलो लोणचं गेलंय. आणि वर माठामध्ये काय आहे ते तुम्हाला थोडक्यात दावायचंय. चला, भरपूर कमेंट येतात की तुमचं माठामध्ये लोणचं आहे का, आणि महत्वाचं म्हणजे आपली स्वच्छता आहे का, हे धावणं पण गरजेचं आहे. बघा, हे असं एकदम पॅक बंद खोली, कुणाचीच एंट्री नाही तर फक्त मी आणि अश्विनीच येतो. कारण की लोणच्याचं एवढं अवघड आहे की ह्या लोणच्याला थोडी नजर लागणं, त्याला शिवता शिवत होणं, सगळ्या गोष्टींना पाळायला लागतं. आणि ह्या गोष्टीपासून जर लोणचं लांब राहिलं, व्यवस्थित राहिलं तर ह्याची क्वालिटी आहे. नाही ह्याची अजिबात क्वालिटी नाही, लगेच लोणचं खराब होतं. मग त्या स्वच्छतेसाठी आम्ही वरची रूम केली आणि वरती कुणालाच येऊन देत नाही. का तर आपलं लोणचं आहे. आणि माठामध्ये लोणचं आहे का नाही हे तुम्ही बघा. चला तुम्हाला दावतो मी. आता तुम्ही म्हणसाल माठामध्ये लोणचं आहे का नाही, माठ भरल्यात का नाही. टंटडन 1 माठ, टंटडन 2 माठ, टंटडन 3रा माठ, 4था माठ. कसं मुरलंय हा, लसलशीत. चला 5वा माठ, ही माठ नवीन आणलाय. 6वा माठ. ओके, हे झाले 6 माठ. 1 2 3 4 5 6 7 माठ. ओके, 7 पैकी 6 भरल्यात. 2 माठ फुटलं आणि 2 माठ नेलं, असं आपलं 10 माठ होतं. ही भरल्यात माठ. कसं माठामध्ये मुरायला आम्ही ठेवतो आणि मुरलं केलं की हे लोणचं विकतो. आता हे तयार कालचं परवादीचं लोणचं आहे, मुरायला लागले. हो का, कसं आहे. हो का, तुमच्यासाठी उघडतोय आज, पहिल्यांदा उघडतोय. हो का, कलरच्या बादल्यात आपल्या मस्तपैकी धुवून व्यवस्थित. कसं होतं, हे बादल्यामधलं लोणचं रोज हलवायला लागतं आम्हाला. म्हणजे कसं, पहिलं 5 दिवस ह्याला खूप मेहनत आहे. मीठ टाकणं, हिंग टाकणं, त्याच्यानंतर त्याला हलवणं, तेल टाकणं, खालीवर करणं. डेऱ्यामधलं आपण करू शकत नाही, एकदा टाकलं की हे मोरायला. पण हे जे आहे लोणचं बादल्या भरल्यात, एक बादली आपली 20 किलोची बादली, 20 40 50 60 70 80 90 100, हे 100 किलो लोणचं एका डेऱ्यामध्ये 20 किलो आहे. तर 1 2 3 4 5 6 7 6 डेरं, 6 2 12 120 किलो. आणि इकडं लोणचं किती शिल्लक आहे तुम्ही फक्त बघा.
चला एकदा दावतोच तुम्हाला. हे बघा लोणचं, ही काल तयार केलेलं लोणचं. हे आहे 50 किलो आणि हे आहे 50 किलो. हे काल केलेलं लोणचं. ह्याच्यामध्ये तेल टाकून व्यवस्थित हलवणं वगैरे सगळ्या गोष्टीत. आता हे इथं तेल वगैरे सांडलंय तुम्ही म्हणसाल, पण इथं यश वॉश करू शकत नाही, कारण की इथं स्वच्छतेची काळजी आम्हाला जेवढं पुसून घेता येईल एवढं घेतो आम्ही. म्हणजे जेवढी स्वच्छता करेन एवढं करणं एवढं गरजेचं आहे. स्वच्छता ही सगळ्यात भारी, तुम्हाला कुठं सुद्धा घाण दिसणार नाही. एवढं आम्ही पॅकिंग करतो, एवढं लोणचं असतं, पण अजिबात नाही. जिथली तिथं झाडून निवारा आणि एकदम स्वच्छ. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही खातो लोणचं रोज. तर कसं आहे, हाय का क्वालिटी. हां, तर हे असं लोणचं आहे आपलं मस्तपैकी झणझणीत छानपैकी हे लोणचं आहे. तर एक व्हिडिओ काढणं गरजेचं आहे. आपलं लोणचं धावणं, लोणच्याची क्वालिटी धावणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता एकच मिनटं मी झाकतो, नाही तर थांबा अश्विनी बोलावतं. आता झाकायचं म्हणजे हे उघडायचं लय सोपं आहे, झाकायचं लय अवघड आहे. दोघा जणांनी धरून साडी व्यवस्थित त्याच्यावरती टाकायला लागते. तर असू द्या. आता सध्या आपल्याकडे लोणचं हे 100 किलो, ते 100 किलो, 200 किलो आणि हे 100 किलो, 300 किलो लोणचं आपल्याकडे शिल्लक आहे. म्हणजे 300 किलो शिल्लक राहिलं. 1,500 kg केलं तर त्यातलं 300 किलो शिल्लक आहे. आणि आता सध्या काल 500 किलो आंबा आणलाय. होय अश्विनी, 500 किलो आंबा आणलाय म्हणलं 350 किलो लोणचं होईल. हां, तर आता वरती 300 किलो लोणचं शिल्लक आहे. आणि हे 300 किलो म्हणजे आपल्याकडे आता सध्या 600 किलोचा टॉकलेगीस तयार होतोय 4 दिवसात. म्हणजे त्यातलं तरी माझं एक सांगणं आहे की कोण हॉटेल वगैरे कोणाचं असेल तर ते ताट्याला लावायला लोणचं पाहिजे असतं, तर आपल्या घरगुती पद्धतीचं लोणचं तुम्ही घेऊ शकता. डायरेक्ट घरी येऊन पण नेऊ शकतो, काय अडचण घेऊन जाऊ शकता, काय अडचण. कोणाला मेस वगैरे असेल ते पण घेऊन जाऊ शकता. हां, कारण नेलंय. काय झालं, एका ताईची ऑर्डर आली 100 किलोची, पण आम्ही त्या ताईला 350 रुपयाने दिलतं. पहिलं दिलतं ना आपण, 50 किलो दिलतं. पण पुन्हा ताई ती म्हणायला लागली की आम्हाला 250 रुपये किलोनीच पाहिजे. हां, कारण 500 किलो आंबा आणला, आता 150 किलोच लोणचं होतं आमचं. पण त्याच्या मागं पण खूप खर्च आहे, खूप मेहनत आहे. सगळ्या गोष्टीत त्याला 4-5 दिवस रोज बघणं, स्वच्छता करणं, सगळ्या गोष्टीत आम्हाला खर्च आहे. कारण की वावणं, जिथले तिथं रोज पुसणं, प्रत्येक फोड ना फोड पुसून, हां, प्रत्येक फोड ना फोड पुसून अशी वाळायला घालायला लागते. हां, 500 किलो उपयोगी येत नाही, नास्तूस ही आहे. हां, ह्याच्यामध्ये नास्तूच आहे, लय सांभाळणं गरजेचं आहे. आणि असं इकडं कोयत्याने सारखे फटके द्यायला लागतात. आणि ह्यांची बोट तुटली लोणचं तोडून तर त्या दुसऱ्या आमच्या मावशी कामावून तरी येऊन 2 तास का होईना आपण करत असले करू लागतात. आणि आमच्या मावशीची 2 बोट तुटली आतापर्यंत. तर सोनाताईची नाही तर तुटली, फक्त तुम्ही बोट सांभाळा, एवढं माझं म्हणणं आहे. आणि त्या आत्या गेल्यात, तिकडं आमच्या आत्या आहेत, त्यांचं पण एक बोट तुटलंय. तर त्याने म्हणल्या नको जाऊ संदीप. हा, आज ह्यांचा पहिला दिवस आहे, म्हणजे मदत करू लागायला. आता चला आता जेवण करू मस्तपैकी. चल वरचं झाकायचं, दाव एकदा माठ. म्हणजे आता मी उघडलेलं त्याला, अगं मी आता उघडलेलं. तर कसं आहे, अश्विनीला म्हणलं एक व्हिडिओ छानपैकी काढ. वर आलं की